दास गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातली अभय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता विठ्ठल. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिव्यैस्तवैर्, वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर् गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावदा, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभूतिभिर्देवे सदा वन्दितः. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन,
आद्ये त्रये जननी देवाची मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जे हनुमन् शरण शरण जे हनुमन् जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आता नमो रंगभूमिका जे कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवता ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंजी ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावत प्राणी मात्रांचा उद्धार करण्यासाठी या भूतलावरती ज्या संताने स्वतःच्या अधिकाराने जन्म घेतला ते भक्ती सामर्थ्यातील अत्युच्च मानबिंदू मानले जाणारे सकल संत हृदय सम्राट ज्यांच्या एका एका अभंगाने मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेल्या रससिद्ध महाकवी संत ज्ञानेश्वरांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचा भावार्थ तुम्हा सारख्या सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीच्या आवाक्यात आणून ठेवला त्या जगद्गुरु जगदमान्य श्री संत तुकोबारा यांचा भक्त हा बाह्य स्वरूपाने ओळखावा का भक्त हा अंतरंगाने ओळखावा नवे नवे बाह्य स्वरूपानेही आणि अंतकरणाच्याही दृष्टिकोनातून तुकोबाराय भक्ताची लक्षणं आपल्या पुढे मांडतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा ब्रह्मीभूत श्री संत मारुतराव महाराज श्री संत मोतीराम महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे महागाव आणि या सप्ताहातील आजच हे चौथ्या दिवशीचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. यथामती यथावकाश ज्ञानोबारा जशी सद्बुद्धी देतील तसं अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेलच. पण या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय मारुतराव मामा असतील, दिगंबर मामा असतील, आमचे गणेश मामा असतील किंवा आपल्याच गावचे सुपुत्र असणारे आणि ज्यांच्या माध्यमातून माझा संपर्क झाला ते आमचे आदरणीय पारमार्थिक स्नेही मोतीरामजी महाराज मोहिते असतील किंवा आदरणीय शिवाजी महाराज असतील, मृदंगावरती उत्तम साथ करणारे कृष्णा महाराज आदी करून सकलांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. समस्त सप्ताह मंडळी जी असेल त्यांच्याही ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल मला थोडीशी नाव घ्यायची सवय नाही म्हणून आधीच घेऊन ठेवले. राहील न राहील मला भार हे लक्षामध्ये राहत नाही आणि अलीकडे हे लक्षात नाही राहिले की तारखा जरा भेटत नाहीत. अवघड काम थोडे लक्षात ठेवावं लागतं. आमचं जे काही असेल घाई याची असते की 1 तास उरलाय अभंग सोडवायचा आणि त्या प्रयत्नामध्ये मग नावच लक्षामध्ये राहत नाही. तरी तुकारामजींचं नाव राहिलं. पांढरा डोळ्यावरून मुद्दाम आले. चंद्रकांत या ठिकाणी माझ्यासोबत आला. माझा पुतना हरी असेल किंवा विशाल सगळ्यांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन जो प्राप्त वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये आपण परमात्म्याचं चिंतन करू. विठ्ठल एकूणच आपण जर परमार्थ करत असू तर परमार्थ करत असताना परमात्मा प्राप्तीचे जे काही मार्ग संतांनी आपल्या पुढे मांडले त्याच्यामध्ये भक्तीचा मार्ग बघायला गेलं तर ती सुळावरची पोळी आहे असं संत स्पष्ट जरी म्हणत असले तरी इतर सगळ्या मार्गांचा विचार करता भक्ती थोडीशी करायला सोपी आहे असं म्हटलं तर हरकत नाही. कारण केवळ बाह्य साधनाच्या आधारावरती जरी भक्ती बघायची आणि इतर साधनं जरी बघायची
तर यज्ञ मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, आदी करून सगळ्या साधनांचा जर विचार केला तर भक्ती आपल्याला त्यातल्या त्यात कमी खर्चिक आहे. बसल्या बसल्या आपण आपल्या घरामध्येही ज्ञानोबाराय बोलतात, न लगती सायास जावे वनांतरा. कुठेही जाण्याची गरज नाही. जर नामस्मरण अंतकरणातून केलं तर आहे तिथं परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. पण एकूणच भक्ती करत असताना आता सामान्य अर्थानं जे भक्ती करतात आपण त्यांना भक्त म्हणतो. पण तुकोबारायांना जर भक्ताची व्याख्या विचारली तर तुकोबाराय केवळ भक्ती करणाऱ्याला भक्त म्हणत नाहीत, तर जे जे तुकोबारायांनी लक्षणं सांगितलीत त्या लक्षणामध्ये जर तो बसत असेल, त्या मापदंडामध्ये जर तो बसत असेल तर खऱ्या अर्थाने तो भक्त आहे. मग बाकी सगळे भक्ती करणारे जे असतील मग त्यांच्या भक्तीचा विचार वेगळा. विठ्ठल एकूणच गीतेच्या अनुषंगाने जर विचार केला तर जे भक्त करणारे आहेत, भक्ती करणारे आहेत, असे 4 प्रकारचे भक्त कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो. अर्जुना, जे जे माझं भजन करतात त्या सगळ्या भजन करणाऱ्यांचे प्रकार पाडले तर ते 4 प्रकार पडतात. आर्तो जिज्ञास सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनोर्जुन. आर्तो जिज्ञास सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. एक आर्त भक्त आहे, दुसरा अर्थार्थी भक्त आहे, तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा मात्र ज्ञानी भक्त आहे. आता त्या भक्ताचं ते लक्षण सांगायचं तर थोडा विस्ताराचा भाग होईल. तरी संक्षिप्त स्वरूपात या सगळ्या भक्तांमध्ये अत्यंत कनिष्ठ दर्जाचा जर भक्त कोणता असेल तर तो अर्थार्थी आहे. अर्थार्थी भक्त केवळ काहीतरी प्राप्तीच्या इच्छेनच परमात्म्याची भक्ती करतो आणि ती वस्तू त्याला इच्छित प्राप्त झाली की मग त्याच्यानंतर देवाची भक्ती करणं तो सोडून देतो. सामान्यपणे जरी आपण उदाहरण घेतलं, मला चांगला पुत्र प्राप्त व्हावा, धन प्राप्त व्हावं, अमुक एखादं प्राप्त व्हावं म्हणून एखाद्या देवाचा आपण नवस करतो आणि नवस बोललेला असताना कोणीतरी सांगतो रोज उठा, तुळशीला पाणी घाला, हे करा, ते करा, जे जे काही आपले नवसाचे प्रकार असतील ते काही या व्यासपीठावरची भाषा नाही की ते मारणं, कोंबडे फेंबडे, हे काही ते बोलण्याची भाषा नाही, पण ज्याच्या त्याचा नवसाचा तो प्रकार आहे. आता तो जोपर्यंत नवसाचा काळ सांगितलाय तोपर्यंत आपण त्या नवसाचा तो विधी करतो. म्हणजे ते साधन आपण कुठपर्यंत करतो, जोपर्यंत नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत. एखाद्यानं सांगितलं की रोज उठून तुळशीला पाणी घाला, मारुतीला पाणी घाला, तुमचा नवस पूर्ण होईल. यथावकाश जर नवस पूर्ण झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालणं बंद करतोच ना. आता साधनाचा उपयोग कुठपर्यंत असतो, साध्याच्या प्राप्तीपर्यंत. थोडंसं शास्त्राच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पुणेवरून आपण गाडी पकडली आणि आपण जर पुण्याला गेलो तर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्याच्या नंतर आपण रेल्वेला म्हणत नाही थोडंसं त्या गल्लीपर्यंत नेऊन सोड, तिचं काम संपलंय. साधनाचा उपयोग साध्याच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी असतो. म्हणून अर्थार्थी जे भक्त असतात त्यांची भक्ती कुठपर्यंत असते, ज्या कारणासाठी ते भक्ती करतात. जर आपण एकूणच रावणाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर रावणाने सामर्थ्यासाठी पूजा केली, रावणाने सत्तेसाठी परमात्म्याची भक्ती केली. तो जरी श्रेष्ठ भक्त असला यामध्ये शंका नाही, पण तो कोणत्या भक्तांच्या यादीतला श्रेष्ठ भक्त आहे हे पाहणं गरजेचं आहे. विठ्ठल एकूणच जर अर्थार्थी भक्ताचा विचार केला तर पाहायला गेलं तर आपण सगळेच अर्थार्थी भक्त आहोत. आपल्या सगळ्यांची भक्ती ही त्या वेळेपुरतीच मर्यादित असते. बरं, शास्त्रामध्ये असा कुठं नियम आहे का की गावात अखंड हरिनाम सप्ताह असल्याशिवाय लोकांनी ज्ञानेश्वरी वाचूच नाही, असा कुठं नियम आहे का? गावात अखंड हरिनाम सप्ताह असल्याशिवाय लोकांनी एकत्र बसूच नाही, असा नियम आहे का? सप्ताह असल्याशिवाय ह्या गोष्टी करूच नाही असं कुठं शास्त्राने सांगितलं का? बरं, आमचे संत सांगतात की नित्य उठता बसता काय करावं तर ते हरिस्मरण करावं, नामस्मरण करावं. ज्ञानोबा तर असे म्हणतात, जे नित्य नामस्मरण करतात अशी माणसं मात्र दुर्लभ आहेत. नित्य नेम नामी ते प्राणी लक्ष्मी
जगात जे नित्य नामस्मरण करतात अशी माणसं दुर्लभ आहेत. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. आपलं नामस्मरण असेल, आपली भक्ती असेल, हे सगळं जर कशासाठी असेल तर एका विशिष्ट उद्देशाला धरून आपलं ते आहे. त्या साध्याची प्राप्ती झाली की आपलं साधन आपण मागे ठेवतो. पण देव प्राप्त झाल्याच्या नंतर वेगळी भक्ती करण्याची आता गरज आहे का? तरी सुद्धा आपल्या संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं, मी फार तिकडे जाणार नाही. आज मी ठरवले जरा साधं साधं बोलायचं. मी फारच अलीकडे जडजड बोलायची सवय लागली, त्यामुळे आज मुद्दाम अभंग सोपा घेतला. तरी आता विषय निघाला, फक्त वाक्यामध्ये बोलून जातो. संतांनी जी भक्ती केली ती ज्ञानपूर्व अवस्थेमध्येही केली आणि ज्ञानोत्तर अवस्थेमध्येही संतांनी भक्ती केली. ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये संतांनी जी भक्ती केली तिला साधन भक्ती असं म्हणतात आणि ज्ञान उत्तर अवस्थेमध्ये संतांनी भक्ती केली तिला प्रेम लक्षणात्मिका भक्ती असं म्हणतात. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती आणि त्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्तीमध्ये कल्पित द्वैताचा स्वीकार केलेला असतो. विठ्ठल तो विषय थोडासा किचकट होईल. आपला अर्थार्थीच्या अनुषंगाने विषय सुरू आहे. काहीतरी प्राप्तीच्या इच्छेनं तो भगवंताची काय करतो? भक्ती करतो. तोही भक्त आहे, पण तो भक्त कसा आहे? अर्थार्थी. गरज सरो वैद्य मिळो अशी ज्यांची भूमिका असते ते कोणते भक्त आहेत? तर अर्थार्थी भक्त. मग हे अत्यंत सामान्य. मग यापेक्षा वरचा भक्त कोण? तर तो आर्त भक्त. अर्थ म्हणजे दुःख झाल्याच्या नंतर ज्याला देवाची आठवण येते आणि दुःखामध्ये ज्यांनी गजेंद्र मोक्षाचं प्रकरण आपण श्रीमद भागवत आदरणीय सोमनाथ महाराजांच्या तोंडून श्रवण करताय. गजेंद्राचा जर आपण विचार केला, गजेंद्र हा कोणता भक्त होता? तर तो आर्त भक्त होता. का? दुःखामध्ये अडकलेला आहे, यातनेमध्ये अडकलेला आहे आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून त्याने जी परमात्म्याची भक्ती केली ती भक्ती जर कोणती आहे तर ती आर्त भक्ती आहे. याही पेक्षा श्रेष्ठ भक्त कोण? तर तो आहे जिज्ञासू. परमात्मा कसा आहे कसा नाही, तो सगुण आहे का निर्गुण आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये येतो आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्याची तळमळ असते तो भक्त जर कोणता असेल तर तो आहे जिज्ञासू. आणि या सगळ्या भक्तांमध्ये झालं काय? अर्जुन कृष्ण परमात्म्याला म्हणायला लागला, देवा तू म्हणतोस की तुला सगळे भक्त प्रिय आहेत. देव म्हटला, अर्जुना यात शंका नाही, योमत भक्त समय प्रिय असं म्हणत देवाला कोणकोणते भक्त प्रिय आहेत त्याची देवाने यादी दिली. थोडस लक्षात घ्या, आपण देवाची भक्ती करतो, देव आपल्याला आवडतो, पण कधीतरी हा विचार करा, देवाला आपण आवडतो का नाही? आपणच आनंदी आहोत की आपण देवाची भक्ती करतो, अशी करतो तशी करतो, मी देवाची इतकी साधना केली, इतकं नामस्मरण केलं, अशी वारी केली तशी वारी केली. ही जी सगळी भक्ती आहे ही सगळी भक्ती सकाम आहे. ही सामान्य भक्ती की ज्या भक्तीमध्ये आपण आपला विचार आधी करतो आणि देवाचा विचार नंतर करतो. निष्काम जी भक्ती असते त्यामध्ये तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम, आपण ज्याची भक्ती करतो त्याला नेमकं कशामध्ये सुख आहे ज्या भक्तीमध्ये आधी पाहिलं जातं ती निष्काम भक्ती होय. आपण भक्ती करत असताना, बरं सोपं उदाहरण देतो, घरामध्ये जर आपण देवाला नैवेद्य दिला तर देवाला नैवेद्याचं ताट वाढत असताना आपण देवाला आवडतो तो नैवेद्य देतो का आपल्याला जेवायचं असतो तो नैवेद्य देतो? फरक आहे का नाही? आपल्याला आज काय खावं वाटतं? आज आपल्याला लाडू खावा वाटला की देवाला लाडवाचा नैवेद्य. आज आपल्याला मोदक खावे वाटले की देवाला मोदकाचा नैवेद्य. आज आपल्याला पंचपक्वान खावे वाटले की देवाला कोणता? पंचपक्वानाचा नैवेद्य. आपण हा कधी विचार केला का की आपण जे करतो, एखादा गोड लाडू ठेवताना देवाला विचारलं का, देवा तुला शुगर वगैरे काही झाली का? विचारलं का? तुम्ही त्याला विचारून त्याला देता का? बरं भक्ती कोणाची करायची? त्याची. नैवेद्य खाणार कोण आहे ते? आता सामान्य तुम्ही आम्हाला फोन करता, महाराज जेवायसाठी काय करू काय करू? आता तुम्ही जे केलं ते आम्ही खाणार नाहीत का? खाणारच आहेत, पण तुम्हाला असं वाटतं महाराज पहिल्यांदा येत आहेत, काय जेवतील काय नाही, आपण विचारणा करतो. मग देवाला नैवेद्य देत असताना आपण कधी विचारतो देवा? कधीतरी विचारलं का? नाही. आपण फक्त ते करतो जे आपल्याला प्रिय आहे. पण एकूण भक्तीचा विचार करायला गेलं तर भक्तीमध्ये परमात्म्याला काय प्रिय आहे याचा अधिक विचार केला जातो. मग आपण जरी म्हणत असो की महादेवाचा मी भक्त आहे, मारुतीचा भक्त आहे, ह्याचा भक्त आहे, त्या देवाचा भक्त आहे, पण त्या देवानेही म्हटलं पाहिजे ना हा माझा भक्त आहे. चला, अध्यात्माची भाषा कळत नाही, राजकारणाची भाषा लोकांना फार लवकर कळते. तुम्हीच नुसतं म्हणता आमदार साहेब आमचे, खासदार साहेब आमचे, त्यांनी म्हणावं ना हा माणूस माझा आहे म्हणावा. सोपं उदाहरण आहे का नाही? आपणच म्हणायचं, उगाच स्टेटसला फोटो लावायचा, व्हिडिओ टाकायचा, आमचे याच्याशी संबंध. त्यांनीही कधीतरी म्हणलं पाहिजे ना मी याला ओळखतो.
तसं देवाची भक्ती करत असताना आपण कितीही जरी ओरडलो की मी महादेवाचा भक्त आहे, मी भगवान विष्णूचा भक्त आहे, ज्या ज्या देव आपले आराध्य आहेत ते, पण त्या देवाने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा माझा भक्त आहे. थोडस दृष्टांताने सांगतो. प्रभू श्री रामचंद्रांच्या काळामध्ये झालं असं, नारद महर्षी आणि हनुमंतराय या दोघांमध्ये चर्चा होत होत भक्तीवर चर्चा आली. आणि मग नारद महर्षी म्हणले, हनुमंता तू कितीही प्रयत्न कर, सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोण आहे तर तो मीच आहे. हनुमंतराय म्हणले, ठीक आहे, ज्ञानी माणसं वाद घालत नाहीत, हे लक्षात घ्या, घालतच नाही. मग आता त्याचं तितक्यावर समाधान झालंय. तो म्हणला, नाही, हा न्याय निवाडा देवालाच करू दे. म्हणून प्रभू श्री रामचंद्राकडे आले आणि आल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणले, देवा तुम्हाला सगळे भक्त प्रिय आहेत. हो प्रिय आहेत म्हणले. बरे मी किती भक्ती केली तुम्हाला माहित आहे. आता नारदाने किती भक्ती केली वेगळं सांगण्याचं गरज आहे का? जी नवविधा भक्ती आपण पाहतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदम दासम सख्यम आत्मनिवेदनम, त्यातली द्वितीय कीर्तन भक्ती जर कोण केली असेल तर ती नारदांनी केली. आता नारदांच्या भक्तीवर शंका घेण्याचं कारण नाही, तरी नारदांना समाधान होईना. काहीतरी पुरावा हनुमंतरायला दाखवावा ना की आपण किती श्रेष्ठ भक्त. देवाला विचारलं, देवा काहीतरी यादी वगैरे भक्तांची असेल का नाही? देव म्हटला आहे, अमुक अमुक ठिकाणी जा, त्या रूम मध्ये कपाटामध्ये ती यादी आहे, घे आणि जा. नारद गेला, नारदाने कपाट उघडलं, ती यादी काढली आणि यादी काढल्याबरोबर नारद इतके प्रसन्न झाले, कारण त्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं होतं तर नारदाचं होतं. नारद उड्या मारत हनुमंतरायाकडे गेले. हनुमंताला म्हणले, हनुमंता उगाच आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलास, उगाच आयुष्यभर इतके सायास केलेस, काही तुला मिळालं नाही. अरे ही यादी बघ, या यादीत तुझं कुठेही नाव नाहीये आणि माझं नाव सगळ्यात वरती. खुश झाला. खुश झाल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले, नारदा तो देव आहे, त्या देवाकडे अजून एक यादी असेल, थोडीशी बघा विचारून. बिचारा म्हणल्याच्या नंतर नारदाला वाटलं. मग नारद पुन्हा रामाकडे आले. रामाला म्हणले, देवा तुमच्याकडे अजून एक यादी आहे का? म्हणले, अजून एक यादी आहे. मग हे आधी का नाही सांगितलं? ते सत्ता बदलल्यावर सांगायचं असतं, आधी नाही. विठ्ठल बदलल्यावर कोणाच्या यादीत कोणाचे नाव आहेत काही ताळमेळ नाही. अवघड प्रकरण झालंय, तिकडे काही जायचं नाहीये. लोक हेच लक्षात ठेवतात कीर्तनात सांगितलं की बाकी वेदांत देतात सोडून. फार अवघड काम आहे ते. नारदाला विचारलं, अजून एक यादी कुठे? त्याच कपाटामध्ये चोर कपाय, त्यात जाऊन काढा. आणि नारद गेले, ती यादी बघितली तर त्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं होतं तर ते हनुमंतरायाचं होतं. मग नारदाने देवाला विचारलं, देवा हे असं का वागताय तुम्ही? एक यादी माझी, दुसऱ्या यादीत हनुमंतराय, तुम्ही असा भेद का करता? त्यावेळेस देव म्हणला, ऐका नारदा, मी भेद करत नाही. पहिली यादी आहे ना, त्या तुमचं सगळ्यात वरती स्थान आहे ना, तुमचं सगळ्यातच वरती स्थान आहे. पण ऐका, पहिली जी यादी आहे ती त्या भक्तांची ज्यांना मी किती आवडतो आणि दुसरी यादी त्या भक्तांची जे मला किती आवडतात. लक्षात आलं? ज्यांना मी आवडतो त्या सगळ्या भक्तांच्या यादीमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ स्थानी आहात, पण जे भक्त मला आवडतात त्या भक्तांच्या यादीमध्ये मात्र हनुमंतराय आहेत. म्हणून तुकोबारायांसारखे श्रेष्ठ संत सुद्धा भक्तीचा मार्ग जर कोणाला विचारतात तर ते सारख्या श्रेष्ठ संतांनी भक्तीचा मार्ग जर कोणाला विचारला तर तो हनुमंतरायाला विचारला. हनुमंतरायांच्या जीवनामध्ये हनुमंतरायांनी आपल्या सुखापेक्षा परमात्म्याचं सुख कशामध्ये आहे ते अग्रस्थानी ठेवलं. हे जे श्रेष्ठ भक्त असतात, म्हणून मनोजव मारुत तुल्य वेकम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय सगळ्या भक्तांमध्ये मोडतात, पण खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ते ज्ञानी भक्त आहेत, बुद्धिमताम वरिष्ठम. म्हणून एखादा अर्थ असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल,
कृष्ण परमात्मा म्हणतो अर्जुना हे सगळेच भक्त मला प्रिय आहेत यामध्ये शंका नाही, पण ज्यावेळेस ज्ञानी भक्ताचा विचार परमात्म्याने मांडला त्यावेळेस कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतो अर्जुन ऐक हे तीन मला आवडतात न आवडतात हा सामान्य भाग आहे, पण ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत विचार करशील त्याच्या भक्तीचा विचार दूर राहिला तो ज्ञानी दुसरा तिसरा कोणी नसून ते चैतन्याची केवळ माझे. म्हणून जरी तीन भक्त जरी असले तरी या तीनही भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त जर कोणता असेल तर तो ज्ञानी आहे. म्हणून चौथीच्या ठाई काहीच करणे नाही, त्याला काही करण्याची गरज नाही. नवे नवे अगदी हरिपाठातील शब्द आहे परिचयाचा, फक्त त्याच्यामध्ये स्वल्प विराम दिला तर त्याचा अर्थ बदलतो. ज्ञानोबाराय बोलतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतर, त्यामध्ये थोडस अंतर द्यायचं. ज्ञानोबाराय म्हणतात बघा आता मी मौन झालोय, ज्ञानदेव मौन, मी मौन झालोय, मग अंतकरणामध्ये काय सुरू आहे जपमाळ अंतरी. आता ज्ञानोबाराय मौन आहे, अंतकरणामध्ये जपमाळ सुरू आहे, मग जपतोय कोणतं धरोणी श्रीहरी जपे सदा. ज्ञानोबाराय बोलतात बघा भक्ती इतकी उंचीला गेली संतांची की संतांच्या वाट्याचं देवाचं भजनही जर कोण केलं तर ते देवानेच केलं. विठ्ठल म्हणून तुकोबारायनं साधकाने विचारलं तुकोबाराय हे जे काही आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ हे काही चार प्रकारचे भक्त आम्ही पाहतो, पण थोडासा जर विषय बघायला गेला तर किचकट होईल. नेमकं कोणाला अर्थार्थी म्हणावं कोणाला ज्ञानी म्हणावं. आम्ही काय वेदांताकडे जाणारी माणसं नाहीत, आम्हाला जरा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं ऐकायची सवय लागली, त्याच्यामुळे थोडं सोपं सोपं करून सांगा. मग तुकोबाराय जरा सोपं करतात आणि भक्ताचं पहिलं लक्षण भक्त ऐसे जाना 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 भक्त ऐसे जाना जाना ज्यावेळेस साधकाने विचारलं तुकोबाराय या सार वेदांताकडे जाण्यामध्ये अर्थ नाही, आम्हाला थोडं सोपं सोपं करून सांगा. तुकोबाराय दोन लक्षणं सांगतात. एक बाह्य अंगानं देहाच्या संबंधानं बोलताना तुकोबाराय म्हणतात देहाविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे
आणि अंतकरणातील आशेचे पाश ज्यांच्या तुटलेले आहेत त्यांना तुम्ही भक्त म्हणा. पर तुकोबारायांनी म्हणा शब्द असा वापरला नाही. तुकोबाराय म्हणतात जाना. लक्षात आलं? म्हणायला आपण कोणालाही भक्त म्हणतो. तुकोबाराय म्हणतात म्हणू नका, जाना. भक्त ऐसे जाना. अडचण काय झाली? आपण जाणतच नाहीयेत, आपण फक्त बघतोय, आपण फक्त पाहतोय. आपल्याला कळतच नाही की कोणाला कीर्तनकार म्हणावं, कोणाला भागवतकार म्हणावं. 4-2 गाणी आली की तो झाला कीर्तनकार. हे फार अवघड का? अलीकडचं काम फार अवघड झालंय. एखादा पवाडा, एखादं गाणं 2-3 ठराविक, मग ते तरुण पोरांनाही तेच ऐकावं वाटतं. ते अवघड झाले. कोणाला शास्त्र, धर्म, वेदांत काय संतांनी सांगितलंय, काय ज्ञानोबराय तुकोबाराय बोलतात, याचं कोणाला काही राहिलेच नाही. तो विवेकच जवळजवळ सगळ्या समाजाचा काय झालाय, निघून गेलाय. हा आपला परिणाम नाही, हा कलीचा धर्मच आहे. कलीचा धर्मच आहे. तुम्हाला वाक्य कळलं तर ऐका. लोक आता वाम मार्गाला लागलीत, चुकीची वागतायत. यामध्ये नवल नाही. ही जर अशी वागली नसती तर नवल राहिलं असतं. तुम्ही म्हणाला असं कसं? अहो हा कलियुगच आहे ना. जर सतयुगामध्ये माणसं अशी वागली असती तर प्रश्न उपस्थित राहिले असते. कलियुगामध्ये वाईट वागणाऱ्यावर प्रश्न करू नये. एखादा चांगला वागला तर नवल करा की हा चांगला का वागतोय. लक्षात आलं? हा चांगला का? कारण ऐका कलीचे महिमान, असं त्याशी रिझले जन, बाबा देती अनुमोदन करते हेळन संतांची. कलीचा धर्मच आहे. पण याही पलीकडे जाऊन संतांचा हात आपल्याला धरता आला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पहा, असं तुकोबाराय म्हणत नाहीत. भक्त ऐसे जाना. ती जाणीव आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे की आपण कोणाला भक्त म्हणावं, कोणाला भक्त म्हणू नये. नाहीतर अनेक जण, संतांची भाषा थोडीशी लागणारी आहे. तुकोबाराय म्हणतात एखादा जर भगव्या रंगाचा कुत्रा असला तर त्याला का आता संन्याशी म्हणावं? तो त्याचा सहज वेश आहे ना. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. मग तो जर भगवी वस्त्र धारण करून आला तर तो का संन्याशी झाला? बरं, असंही जे अशी वस्त्र धारण करून येतात, थोडासा दिखावा करतात, त्यांना लोक मात्र भुलतात. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, आणि त्याने तो संन्याशाचा वेश धारण केला की मग भुलुनी तयास द्रव्य देते. अशा माणसांना मग तुम्हीच बोलता वरी भगवा झाला नामो, अंतरी वशकुला नामस्मरण असलं, वरकरने त्याने भगवी वस्त्र धारण केली. आता तो कुंभमेळा सुरू आहे. लोक तिकडे त्या महाकुंभाला जातात आणि इथून जाऊन आपले लोक तिथं संन्यासाची परंपरा बघणार नाहीत. तिथं एखाद्या आश्रमामध्ये सत्संग करणार नाहीत. तिथं जाऊन लोक त्या IT वाला बाबा कोणता आलाय त्याच्यासोबत फोटो काढ, कोण एक काहीतरी विकणारी एक मुलगी आहे तिच्यासोबत फोटो काढ, त्या रील कर. हे लोक इथून तिथं जाऊन काय करायचंय? तिथं जाऊन संत परंपरा पाहावी, संन्यासींची परंपरा पाहावी. बरं, त्या आद्य जगद्गुरु शंकराचार्यांपासून चालत आली ती परंपरा आहे, ती परंपरा पाहणार नाहीत. पण तिथं जाऊन मग बाकीच्या रील बघ, सोशल मीडियावरती आता तरुणांना इतकंच काम राहिलेलं आहे. मग त्या शेअर करायच्या, त्या वाढवायच्या, त्याला लाईक कमेंट वगैरे त्या गोष्टी करायच्या. पण तिथं जाऊन कोणी संत परंपरा अभ्यासणार नाही की संत परंपरा का आहे, या लोकांना संन्यासी का म्हणतात, नागा साधू आहेत तर यांना नागा साधू का म्हणतात, आखाडा काय, मुख्य आखाडा काय, का गोष्टी याला म्हणतात, त्याला वेगवेगळ्या कोणत्या परंपरा आहेत, काय कारण मीमांसा, हे कोणी तपासणार नाही. किती संप्रदाय आहेत, किती परंपरा आहेत, किती सनातन संस्कृतीमध्ये किती वेगवेगळ्या विचारधारा आहेत, हे पोरं अभ्यासणार नाहीत. यांना फक्त गाणे पवाडे खुश झाले पोरं, बाकी काही लागत नाही. विठ्ठल आपला चर्चेचा विषय नाही. सांगण्याचा हेतू इतका,
वरकरणी जरी भक्ताची लक्षणं दिसत असली तरी तो भक्त असेल का नाही ही शंका आहे. अंतकरणामध्ये दंभ आहे. दंभे करी भक्ती सोमदावी जना. तुकोबाराय अशांना भक्त म्हणता येईल का? तुकोबाराय म्हणतात नाही. ऐका, देहाच्या बाबतीमध्ये उदासीन असणारे जे आहेत ते सगळे कोण आहेत? भक्त आहेत, संत आहेत. फार वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. ब्रह्मविभूषित श्री संत मोतीराम महाराजांकडे जरी आपण पाहिलं आणि जखमेकडे जरी पाहिलं तरी सर्वश्रुत उदाहरण आपल्याकडे आहे. आपण ती बघितलेली माणसं आहेत. देहाच्या संबंधाने उदासीनता, देहाच्या संबंधाने उदासीनता आहे. देह राहिला काय आणि देह गेला काय याविषयी संतांना आसक्ती नसतेच का? कारण संतांनी याला आपलं मानलं नाहीच. सोपं उदाहरण घ्या बघा. रोज आपण बातमीमध्ये बातम्या ऐकतो. अमक्या ठिकाणी अपघात झाला, हा व्यक्ती गेला. त्या ठिकाणी अपघात झाला, तो व्यक्ती गेला. कितीतरी माणसं मरण्याच्या बातम्या आपण रोज ऐकतो. पण रोज ऐकल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाला दुःख होतं का? आपण रडतोत का? आपण त्याचं काही सुतक पाळतो का? बरं, ती माणसंच आहेत ना. मग ती माणसं मेल्याच्या नंतर आपल्याला दुःख होत नाही. पण एखादा व्यक्ती मेला आणि त्याच्याशी जर आपलं एखादं नातं असेल, कोणतंही नातं असू द्या, मामाचं, काकाचं, वडिलांचं, मुलाचं, कोणतंही नातं असू द्या, ते नातं असल्याच्या नंतर त्या यादीमध्ये मरणाऱ्यांच्या तो जर व्यक्ती असेल, एखाद्या बसमध्ये 30 जण मेले आणि त्यात जर फक्त एक नाव आपलं कोणाचं तरी असेल, आपण 29साठी रडत नाही, तर एकट्यासाठी रडतो. का रडतो? कारण आपण त्याला माझा मुलगा, माझे वडील, माझं ममत्व जिथं आलं त्या संबंधानं दुःख होतं. आपण देह आपला म्हणतो म्हणून याला त्रास झाला की दुःख होतं. संत याला आपलं म्हणत नाहीत. संत म्हणतात, अरे हा देह कोणाचा असेल तर तो काळाचा आहे आणि हे धन कोणाचं असेल तर ते कुबेराचं आहे. असेल तर तो काळाचा आहे आणि धन कोणाचं असेल तर ते मात्र कुबेराचं आहे. श्रीमद भगवद्गीतेतील एक विषय आहे ऐका. अर्जुन कृष्ण परमात्म्याला सांगतो, कृष्णा, हे जे आत्म स्वकीय माझ्या पुढे उभे राहिलेत यांना जर मी मारलं तर माझा जो सनातन काळापासून कुळधर्म चालत आलेला आहे तो कुळधर्म काय होईल? नष्ट होईल. कुलधर्म प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः. सनातन काळापासून जो कुळधर्म माझा चालत आलाय, जर यांची हत्या केली तर मग मात्र हा कुळधर्म काय होईल? संपेल. अर्जुन एक एक वाद कृष्ण परमात्मा पुढे मांडतो. अर्जुन विद्वान होता, लक्षात घ्या. म्हणून कृष्ण परमात्म्याचं एक फार गोड वाक्य ज्ञानोबाराय बोलतात, आता इतके एकाहून एक रती महारथी होते, या एकेकाची मनोव्यापारे विश्वची होय संहरे, कृपाचारुण्य पुरे एकलाचे, हा भीष्म गंगानंदनू, तो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननु कर्णवीरू. एकापेक्षा एक भवान भीष्मश्च कर्णश्च, एकापेक्षा एक महारथी, द्रुपदश्च महारथ असेल, सात्यकिश्च अपराजित असेल, एकापेक्षा एक श्रेष्ठ. तरी सुद्धा गीता अर्जुनालाच का सांगावी? ज्ञानोबारांची फार गोड उभी आहे. ज्ञानोबाराय कृष्ण परमात्म्याच्या तोंडून बोलताना म्हणतात, कृष्ण म्हणतो, माझी वक्तृत्व नावाची एक कन्या आहे, मुलगी आहे, आणि या मुलीचं बरेच वर्ष झालं लग्नच होत नव्हतं. का? कारण तिला योग्य असं स्थळ कुठं भेटलंच नाही. कृष्ण काय म्हणतोय? माझी वक्तृत्व नावाची, व्याख्यान नावाची काय आहे? एक मुलगी आहे, आणि त्या मुलीला इतकी वर्ष झालं योग्य असं स्थळ भेटलं नाही. पण अर्जुना, तुझ्या रूपाने ते स्थळ मला भेटलं.
मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता की बोला एवढा श्रोता जोडलासी. आज माझी वक्तृत्व नावाची कन्या उजवली आणि तुझ्यासारखा श्रेष्ठ वर मिळालाय म्हणून देव प्रसन्न होतो की त्याला अर्जुनासारखा श्रोता भेटलाय. असे असे श्रोते भेटतात, सांगायचं विषय दूर, पण जे माहित आहे तेही चेहऱ्याकडे बघितलं की विसरून जातात. येडीला सासरे सारखं माहेरी सारखं. विनोद सांगितलं तर हसत नाहीत आणि तत्वज्ञान सांगितलं तर गंभीर होत नाहीत. विठ्ठल विषय असा, अर्जुन कृष्ण परमात्म्याला एक 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 वाद ठेवतोय आणि ठेवल्याच्या नंतर म्हणतोय कृष्णा, अरे सगळे माझे आप्त सुखी आहेत. मा तुला शशुरान पुत्रान पौत्रान सखीन सता सगळे माझे आहेत. मी यांना कसं मारू? मी मारणार नाही म्हणून अर्जुन शोक करतो. बरं, हा शोक करण्याच्या आधी अर्जुन इतकं तत्वज्ञान कृष्ण परमात्माला सांगतो की कुळधर्म कसा चालत आलाय. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच किम नो राज्येन गोविंद किम भोगीर जीवितेन वा. मला यातलं काही नको सगळा वाद घालतो आणि देव ऐकून घेतो. आणि ऐकून घेऊन देव म्हणतो, अर्जुना प्रज्ञावादांश भाषसे, एखाद्या बुद्धिवंतासारखा बोलतोयस, ज्ञानी माणसासारखा बोलतोयस. मग ऐक, ज्ञानी व्यक्तीचं लक्षण जर काय असेल, अशोचा नवशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे. आपल्याला पुढचा श्लोक अर्धा घ्यायचा आहे. गतासूंश नानु शोचंती पंडितः. जे ज्ञानी लोक आहेत ते जाणाऱ्या गोष्टीचा शोक करत नाहीत. लक्षात घ्या, आपला मुद्दा आहे. जे जाणार आहे, गतासूंश नानु शोचंती पंडितः, ज्ञानी माणसासारखा माझ्याशी वाद घालतोय. अरे आज जर तू भीष्माला किंवा कृपाचार्याला कर्णाला मारलं नाहीस तरी उद्या हे राहणार आहेत का? जाणारच आहेत ना. मग जे उद्या जाणार आहे त्याचा ज्ञानी लोक आज शोक करत नाहीत. संतांना माहित होतं हा देह उद्या जाणारच आहे, देह जाईल यासी काळोबा खाईल. म्हणजे जाणार आहे. संत त्याविषयी आत्मीयता ठेवतच नाहीत, संत त्याविषयी उदास असतात. म्हणून पहिलं लक्षण सांगताना काय सांगितलं, जे देही उदास आणि ज्यांच्या अंतकरणातील आशा पाश निघून गेलेत, खऱ्या अर्थानं ते भक्त होय. तुकोबाराय बोलतात, आशेचे बांधले आणि तुका म्हणे वाया गेले. आशा पाश सदैरबद्धा काम क्रोध परायणा. जे आशेनं बांधलेले आहेत ते माणसं कधीही सुखी होऊ शकत नाहीत. एखादा म्हणतो आता वयामध्ये आलं, लग्न झालं की आपण आनंदी होऊ, अशी आपली भावना. बरं, मग पत्नी जर कर्कशा निघाली तर तुकोबाराय बोलतात, कर्कशे संगती दुःख उदंड भजते. मला काही अनुभव नाही त्यातला, पण आपले मोतीराम महाराज आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी बघून आपलं सांगत असतो. तर विषय कसा आहे, एखादा जर म्हणला विष पिल्याने माणूस मरतो तर त्याच्यासाठी मामा विष प्यायची गरज आहे का? ऐकून घ्यावं ना. बरं, संत ओरडू सांगतात संसार दुःखाचं मूळ आहे. तुकोबाराय म्हणतात कर्कशा जर पत्नी भेटली तर दुःख उदंड फजिती. बरं, इतकी फजित. तुकोबाराय बोलतात नाही, या लोकातलं सोडा, ती तुम्हाला परलोकात सुद्धा सुखी राहू देत नाही. हात सोडूनच द्या. तुकोबारायांच्या बंगेत माझा अनुभव नाहीये. तुकोबारायांनी 2 विवाह केले म्हणून तुकोबारायांना जरा जास्ती अनुभव आहे. तुकोबाराय बोलताना म्हणतात, म्हणून जर विवाह आपण कशासाठी करतोय? सुखासाठी. आशा कशाची आहे? सुखाची आहे. बरं, पत्नी जर कर्कशा निघाली, दुःख आहे का नाही? श्रीमद भागवताचं आपण श्रवण करत आहे, विस्ताराकडे मी जात नाही. आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी निघाला. त्याचं कारण काय होतं? तर त्याला पुत्र होत नव्हता. पहिल्यांदा आत्महत्या करायला निघाला का? पुत्र होत नव्हता. मग पुढे गोकर्णाची कथा आपण सगळी ऐकतो. मग पुन्हा तो आत्महत्या करायला जातो का? पुत्र त्रास देतोय म्हणून. लक्षात येतोय? आधी आत्महत्या का करण्यासाठी जातोय? पुत्र होत नाही. आशा कशाची आहे? पुत्राच्या प्राप्तीची. बरं, पुत्र झाला, दुर्दैवानं तो वाम मार्गाला लागला आणि त्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदेव पुन्हा काय करायला जातो? आत्महत्या करायला जातो. मग गोकर्ण उपदेश करतो, देहिन सेमांस रुधिरे मती त्यज्यत्वम जाया सुता दिशू वगैरे अनेक प्रकारे उपदेश केल्याच्या नंतर मग आत्मदेवाला खरं सुख प्राप्त होतं. म्हणून भक्ताच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं, देहाच्या संबंधाने त्यांना देहाची आसक्ती नाही आणि आशेच्या संबंधाने जर विचार केलं तर संतांना कोणत्याही प्रकारची
विचार केला तर संत आशेच्या बाबतीमध्ये कसे आहेत? उदासीन आहेत. देहाच्या बाबतीमध्ये जरी पाहिलं तरी उदासीन आहेत. म्हणून कोणाला भक्त म्हणावं असा जर सामान्य प्रश्न आपल्याला पडला असेल, देहाच्या संबंधाने जे उदास आहेत आणि अंतकरणातली ज्यांच्या आशा निघून गेली ते श्रेष्ठ असे भक्त आहेत. भक्त म्हणावे तयासी नकुलते नकुलते जाचा आशेच्या बाबतीमध्ये अंतकरणामध्ये आशाच नाहीच. सर्वसामान्य एक उदाहरण देतात. आशा कशी असते पहा. आपल्याला निर्माण झाली असं नाही, देवालाही निर्माण झाली. आशा उपजली अनंताशी नीच बामनत्व आले त्याशी. त्याच्या वाट्याला आलंच का नाही. जुन्या काळामध्ये एक व्यक्ती प्रवास करत असताना प्रवास करत करत थकला आणि एका झाडाखाली बसला. त्याच्या सुदैवानं ते झाड कल्पवृक्षाचं होतं. सुदैव त्याचं. आता कल्पतरू खाली फळे मागितले येते. प्रवासाने थकला आणि थकल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला, या ठिकाणी जर पाणी प्यायला मिळालं असतं तर जरा बरं झालं असतं. आता कल्पवृक्षाच्या खालीच बसलाय, त्याला काय कमी, लगेच पाणी हजर. पाणी मिळाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं थोडस जेवायला मिळालं असतं तर आता बरं झालं असतं. आशा हळूहळू वाढतीये. जेवायला मिळाल्याच्या नंतर जेवण हजर. बरं, जेवण झाल्याच्या नंतर विचार करावा का नाही, हे इथं काय येत असेल. विचार नाही. माणसाला सुख येतं तेव्हा देव आठवत नाही, विचारच करत नाही. दुःख आलं की मग आम्हीच देवाचं काय वाटोळ केलं, मग माणूस विचार करायला लागतो. आता जेवण मिळाल्याच्या नंतर त्याने विचार केला, जर इथं झोपायला चांगली गादी असली असती तर. आता गादी हजर झाली. बरं, गादीवर पडला. आता चांगला विचार करत होता तोपर्यंत ठीक आहे. आता सगळं झाल्याच्या नंतर मग डोक्यामध्ये विचार आला, आपण मनामध्ये जे जे आणतोय ते सगळं इथं हजर होते. या झाडावर एखादं भूत तर नसेल, काय म्हणला, झाडावर एखादं भूत तर नसेल. आता ते प्रगट, ते कल्पतरू आहे. तो काय सारासाराचा विचार करून आपल्याला देतो का? देत नाही. तो काय संत थोडीच आहेत. या संतांचे देणे कल्पतरू होणे दुने, संतांची भूमिका आहे. बरं, ते प्रगट झाल्याच्या नंतर भीतीपोटी तो मनातल्या मनात म्हणला, हे आपल्याला खातंय का काय. आता तो विचार पूर्ण व्हायच्या आधी त्याने काय केलं, संपवलं. विषय आपला तो बाजूला ठेवा. सांगण्याचा हेतू इतका, अंतकरणामध्ये एक आशा निर्माण झाली की त्या बरोबरीने दुसरी आशा निर्माण होते. विठ्ठल देहा संबंधाने असेल किंवा धना संबंधाने असेल. एक अजून उदाहरण देतोय का. एक वारकरी परिवार होता. आई वडील, लहान मुलगा आणि मुलगी. आणि एके दिवशी पायी प्रवास करत असताना ते दोन लहान लेकरं मागे मागे चालतायत. मायबाप पुढे चालतायत. आणि पुढे चालत असताना वाटेवरती त्यांना काही द्रव्य पडलेलं दिसलं. जुना काळ, काही लुटमार झाली असेल, काय झाली असेल, द्रव्य पडलेलं दिसलं. आता अंतकरणाने विरक्तय. वारकरी आहेत, कशाची हाव नाही. त्यांना असं वाटलं, जर मागावून आपल्या येणाऱ्या लेकरांनी हे बघितलं तर लेकरं उचलतील. म्हणून त्यांनी चलता चलता काय केलं, त्या सोन्यावरती माती टाकली पुढे निघाले. आता लेकरं खेळत होते, मागं चालत येत होते. पण येत असताना त्यांनी बघितलं की आपल्या आई वडिलांनी पायाने इथं काहीतरी केलंय. आता जिज्ञासा असते लेकराच्या पोटी. मायबाप पुढे निघाले, लेकरं तिथं आले. आल्याच्या नंतर त्यांनी माती थोडीशी बाजूला केली तर त्यांना त्या ठिकाणी द्रव्य दिसलं. द्रव्य दिसल्याबरोबर ते दोघंही बहीण भावंड रडायला लागले. आई वडील परत आले. काय झालं विचारलं, ती तरी सांगायलाच तयार नाही. रडतायत. आई वडिलांना वाटलं, अरे झालं काय सांगा तरी. त्यावेळेस ते म्हणायला लागले, आम्हाला असं वाटलं की आम्ही वैष्णवाच्या घरी जन्माला आलो. काय बोलले, आम्हाला असं वाटलं आम्ही वैष्णवाच्या घरी जन्माला आलोत, वारकऱ्याच्या घरी जन्माला आलोत. आम्हाला याचा अभिमान होता की आमच्या आई वडिलांना या धनाची आशा नाहीये, कशाचं मोह नाहीये. पण आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्हाला याचा मोह आहे. बरं, आता मोह म्हणावा तर माती टाकून पुढे निघून गेले, त्याने काही उचललं नाही. त्यावेळेस ते म्हणाले, अरे मोह कशाचा, हे उचलू नये, तुमच्या मनामध्ये याची आशा येऊ नये म्हणून तर आम्ही माती टाकले. त्यावेळेस ते लेकर म्हणतात, ऐका, तुम्हाला सोनं वेगळं दिसलं आणि माती वेगळी दिसली, इथं तुमचं वैराग्य सिद्ध झालं. विठ्ठल बघायला गेलं. आता जर
माती दिसली, मातीला मातीनं कधी आपण झाकतोत का? कधीतरी झाकतोत का? बरं, मातीला जर तुम्ही मातीनं झाकताय तर हा शानपण आहे का? ज्या अर्थी तुम्ही सोन्याला मातीनं झाकलं या द्रव्याला, त्या अर्थी तुम्हाला हे द्रव्य सोनं वेगळं दिसलं आणि ही माती वेगळी दिसली. तुकोबारांना जर विचारलं की तुकोबाराय, सोन्यानी माती आम्हा समान आहे, चित्ती आम्हा समान आहे, चित्ती आम्हा समान आहे. सोन्यानी माती आम्हा समान आहे, चित्ती समान आहे, चित्ती आम्हा समान आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते, ते स्वर्ण असो किंवा माती असो आमच्यासाठी कसं आहे? समान आहे. सोने रूपे आम्हा मृतके समान. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवला त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महाराज तुम्ही थोर आहात, पण हे सगळं आमच्यासाठी कसं आहे? सामान्य आहे. तुम्ही आम्हाला चित्र द्याल, चामर द्याल, पालखीचा मान द्याल, घोडे द्याल, पण यातलं आम्हाला काही नकोय. आमचं खऱ्या अर्थानं जर अलंकार काय असेल तर तो भक्ती आहे. खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सुख जर काय असेल तर हेच आहे. नवे नवे अहो धन आमच्यासाठी काय? तुकोबाराय म्हणतात आमचे शब्द. आमच्याकडे धन जर काय असेल तर आम्हा घरी धन शब्दा, घरी धन शब्दा, यत्ने करो शब्दाची यत्ने तुका मरे पहा शब्दाची तुका मरे पहा शब्दाची शब्दाची गौरव पूजा करून शब्दाची गौरव पूजा करू आम्हा घरी धन सदाची, आम्हा घरी धन तुकोबाराय म्हणतात, आमचं जर धन कोणतं असेल महाराज तर आम्हा घरी धन शब्दांची सरत नाही. इतका मोठा राजाने नजराना पाठवला तरी सुद्धा तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये आशा नाहीये. आता खोके दिले की कधी कुठं जातील काही सांगता येत नाहीये. काही आता स्वाभिमान, काही निष्ठा, अशा गोष्टी आता आपल्याला बघायलाच मिळत नाही. पण संतांच्या दृष्टिकोनातून विचार केला, गेले आशा पाश निवारून ये. पत्नी गेली तरी तुकोबाराय म्हणतात, बाईल मेले बरे केले, देवे माया सोडविले. तुकोबाराय देहाच्या संबंधाने जरी बघितलं तरी उदासीनता आहे, आशेच्या संबंधानं जरी बघितलं तरी उदासीनता आहे. तुकोबाराय अजून काही लक्षणं असतील ना अभंगाच्या दुसऱ्या
भक्ताची लक्षणं सांगत असताना दोनच सांगतात. एक जे देहाच्या संबंधाने उदासीन आहेत आणि अंतकरणातील आशा ज्यांच्या निघून गेली आहे ते. मग या पलीकडे अजून काही सामान्य लक्षण असतील का नाही? तुकोबाराय सगळ्यात अजून एक पहिलं लक्षण सांगतात आहे का, नावडे जन, ज्याला लोकच आवडत नाहीत तो भक्त होय. मग आता तर आमच्या कीर्तनकाराची अडचण झाली. बरं आता तुकोबाराय ज्यांना भक्त म्हणतात त्या जर तराजूमध्ये आम्हाला बसवलं तर आता कीर्तनकारांना लोक किती आवडतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ते आवडतात म्हणून लोक जसं म्हणतात तसं ते म्हणतात. बरोबर आहे का? आवडतातच ना. यांना जर लोक आवडतच नसली असती तर लोकांच्या आवडीचा विचार कीर्तनकाराने केला असता का? केलाच नसता. बरं, जो देव आवडायला पाहिजे तो आवडत नाहीये. पण देव जर आवडत असला असता तर विचार कोणाचा केला असता? देवाचा. सोपं करून सांगू का, शेजारी लेकरू काही का करेना, आपल्याला काही त्याची आवड आहे का काय? पण आपलं लेकराचं चांगलं व्हावं इतकी आवड आपल्याला असते का नाही? का? ते आपलं आहे ना, ते आपलं आहे, माझं आहे, त्याच्याविषयी आवड आहे म्हणून त्याचं चांगलं व्हावं हा हेच आहे. मग आता भक्ताच्या लक्षणाचा जर विचार केला तर ज्याला जन आवडतच नाही तुकोबार आहे त्याला भक्त असं म्हणतात. किती अवघड काम आहे. लोकांशिवाय तर भागत नाहीये, आयोजकाचं कौतुक केल्याशिवाय तारका भेटत नाहीयेत. पर प्रचंड अवघड कामं झाली ते. बरं, आता मला अलीकडे बरेच जण म्हणतच असतात, महाराज तुम्ही फारच कडक वागता. बरेच जण म्हणतात, बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात, आम्ही कडक वागत नाहीत, आम्ही तुकोबाराय आम्हाला माहित आहेत किती कडक आहेत म्हणून आम्ही तसं वागतो. तुकोबारायांचा शब्द आहे, लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला असं वाटत असेल पण लक्षात घ्या, मी तुम्हाला दिसलोय हे तुमचं भाग्य आहे. संतांचे शब्द आहेत, धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, हे तुमचं भाग्य आहे की तुम्ही मला बघितलंय. हे संतांचे शब्द आहेत. काय संतांचा अधिकार मोठा असेल कधीतरी आपण पाहूयात. सांगण्याचा उद्देश इतका, तुकोबाराय भक्ताची लक्षणं सांगत असताना जन आवडत नाहीत, लोकसंग्रह ज्यांना आवडत नाही ते भक्त काय आहेत तर याला लोकेशना असं म्हणतात. हा भोग आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, स्त्री, धन, पुत्र, कीर्ती, ऐश्वर आणि लोकेशना, दारेशना, हे जे लोकेशना नावाचा विषय आहे, जो भोग आहे, ती ही लोक आहेत. एकदा का लोकांचा विचार केला परमात्मा आपल्यापासून दूर गेला असं समजून जा. लोकांचा विचार केला, जन आवडायला लागलं की देव मात्र मागे सुटतो. म्हणून ज्याला देव आवडतो त्याला आपलं कीर्तन लोकांना आवडेल ना आवडेल याचा विचार तो कधी करत नाही. जर लोकांचा विचार केला तर देव बाजूला जातोय आणि देवाचा विचार केला तर लोक बाजूला जातातच. हे लक्षात घ्या. कारण जितकं लोकांमध्ये फिराल तितकं जे परमार्थिक क्षेत्रामध्ये माणसं आहेत, लोकांमध्ये फिरलं की साधना होत नाही. हे लक्षात घ्या. लोकांमध्ये फिरलं की आपण साधनेपासून दूर जातो. सगळे संत म्हणतात, काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. जी काही साधना असेल, जो काही परमार्थ असेल तो एकांतामध्ये करावा. आपला आणि जनाचा संबंध किती फक्त कथा कीर्तनापुरता, त्याच्या पलीकडे जर का संबंध ठेवला तर मग मात्र भोग आपल्या मागे लागतात. विठ्ठल म्हणून भक्ताचं एक लक्षण काय असेल तिसरं तर ते मात्र ज्याला जन आवडत नाही ते. बरं, मग अजून काय लक्षण तर ज्याला धन आवडत नाही ते. संपदा सोहळा न आवडे मनाला. आता त्या विस्ताराकडे जात नाही. बरं ठीक आहे. तुकोबाराय देहाच्या संबंधांना उदासीन असणं, अंतकरणामध्ये आशा नसणं, जन न आवडणं, धन न आवडणं ही भक्ताची लक्षणं असू शकतात, ठरू शकतात. पण न आवडे माता पिता हे संतान भक्ताचं लक्षण ठरेल कसं? बरं, एकीकडे हेच संत म्हणतात की माय बापे केवळ काशी. जर काशी जर कोण असेल तर माता पिता आहे. तेने न जावे तीर्थासी, त्याला कुठेही तीर्थाला जायची गरज नाही. बरं, ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे त्या सेवेसी किर शरीर लोणकीचे. एकीकडे तुम्ही असं म्हणताय की आई वडील श्रेष्ठ दैवत आहे, आई वडील सगळ्या तीर्थांचं सार आहेत, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय ज्याला माता पिता आवडत नाहीत तो भक्त होय. अवघड काम आहे का नाही? बरं, कोणते माता पिता भक्तांना आवडत नाहीत लक्षात घ्या. प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राप्तीच्या मध्ये येणारी काही भरताला आवडली नाही. देवाच्या भक्तीमध्ये आडवा येणारा बाप प्रल्हादाला आवडला नाही. लक्षात आलं की जो कोणी पिता आहे, जो कोणी माता आहे, ती जर परमार्थामध्ये आडवी येत असेल तर ती ज्याला आवडत नाही संत त्याला भक्त असं म्हणतात. विठ्ठल
एक लक्षण तुकोबाराय सांगतात की परमार्थात प्राप्तीमध्ये आडवे येणारे माता पिता भक्ताला आवडत नाही, धन भक्तांना आवडत नाही, जनसंग्रह भक्तांना आवडत नाही, देहाविषयी उदासीनता आहे, अंतकरणातील आशा निघून गेली. मग त्या भक्ताचं सर्वांगानं लक्षण काय तर तुकोबाराय म्हणतात ऐका, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याचा विषयच परमात्मा झालेला आहे, खऱ्या अर्थाने तो काय आहे, भक्त आहे. सोपं करून सांगू का, परमात्मा कुठं कुठं आसनी शयनी. आपण जर झोपायला गेलो तरी परमात्मा अंतकरणामध्ये, आपण चालायला लागलो तरी परमात्मा अंतकरणामध्ये. बरं, नामस्मरण कुठं करावं, बसताना करावं, उठताना करावं, त्याच्यासाठी काही वेगळं सांगितलेलं आहे का? हरी बोला, बसताना हरी बोला, उठताना हरी बोला, चालताना हरी बोला. आतपासून इथपर्यंत ज्याचा विषयच परमात्मा झालाय, संत मात्र त्याला भक्त म्हणतात. मग ज्याच्या ठिकाणी अशी सगळी लक्षणं आहेत, सगळी लक्षणं, मग तुकोबाराय म्हणतात ऐका, असा जो भक्त आहे, या भक्ताचं सगळं रक्षण करण्यासाठी परमात्मा मागे पुढे उभा राहतो. तिसऱ्या चरणात निर्वाणी गोविंदा निर्वाणी गोविंदा आसे बागे आसे बागे हे आई वडील असतील, जनधन असेल, कधी आवडत नाही. नारायण हा अंतकरणाचा विषय झाला की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतीचिया मता अनुसरुणी पतिव्रता किंवा आता मज जाणे प्राणेश्वरा सवे. आपला पती ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने जाणं हा पत्नीचा धर्म आहे. तद्वत ज्यांचा विषयच परमात्मा झालाय, सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परे. सर्वांगाने ज्याचा विषयच परमात्मा झाला त्याला इतर विषयामध्ये रस वाटतच नाही. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत रस चाकला नव्हता, पण आता आम्ही रामनामाचा रस चाकला. आणि एकदा का हा रस चाकला की जगतातील कोणताही रस आम्हाला गोड वाटलाच नाही. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. एकदा का विषय परमात्मा झाला की त्याच्यानंतर मात्र कितीही भोगाची विषय उद्या त्याच्याविषयी मनामध्ये आशा निर्माण होत नाहीच. मग या अवस्थेला गेल्यावर काय होतं, मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दे. फार विस्ताराकडे जाणार नाही, फक्त उदाहरण लक्षामध्ये घ्या. चोकोबाराय किती श्रेष्ठ भक्त होते. बरं, बघायला गेलं केवळ जातीपातीच्या अनुषंगानं अलीकडे प्रचंड आपल्या मराठवाड्यातील वातावरण खराब झालं. हे आतापासून चालू आहे असं नाही, संतांना हे भोगावं लागलेलंच आहे की नाही.
चोखोबारायांनी मंदिराच्या पायरीला जरी स्पर्श केला तरी लोकांनी चोखोबारायांना मारावं. स्वतः चोखोबांच्या अभंगात देवा शिव्या देती मारा म्हणती देव बाटलीला, धाव घाले विठू आता पाहू नको अंत, शिव्या देती मारा म्हणती देव बाटलीला. केवळ पायरीला स्पर्श केला तर आमचा देव बाटला असं पंडितांनी म्हणावं, असं ब्राह्मण समाजाने म्हणावं, असं विद्वान लोकांनी म्हणावं की चोखोबाराय तुम्ही स्पर्श केला आमचा देव बाटला. संतांना देव संतांच्या स्पर्शाने बाटत नाही तर गंगेला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांचे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया हा संतांचा अधिकार आहे. अशा चोखोबांना मारावं. पुढे कालवश चोखोबांची पत्नी गर्भवती राहिल्याच्या नंतर गावामध्ये कोणी चोखोबारायांना मदत करणार नाही. आर्थिक परिस्थिती चोखोबारायांची नाहीये. करायचं काय? पत्नीचा प्रसूतीचा काळ जवळ आल्याच्या नंतर शेजारच्या गावामध्ये आपली बहीण राहत होती. चोखोबाराय आपल्या पत्नीला त्या अवस्थेमध्ये सोडून बहिणीकडे गेलेत. संतांची फार बिकट अवस्था असते. हा विषय खरं तर फार दुर्दैवी घटना काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी घडली. जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज असणारे आणि आमचे चांगले मित्र होते, चांगले घनिष्ठ संबंध आदरणीय शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. तुकोबारायांचे वंशज चांगला वक्ता, इतिहासाचं इतकं चिंतन सध्या ते सुरू करत होते, इतकं संशोधन सध्या चालू होतं. आमचे बरेच आम्ही पुण्यामध्ये मोतीबागला वगैरे आमच्या बऱ्याच बैठका आहेत, ते बऱ्याच गोष्टी चालायच्या आणि हे सगळं करत असताना मात्र त्यांनी आत्महत्या केली. त्याचं कारण सध्या तरी इतकं पुढे आलं की ते आर्थिक कारण आहे, कर्जापायी. विचार करा, ज्यांना गाण्याशिवाय काही येत नाही ते 30-40 हजार घेऊन लोक समाज बोलवत आहेत आणि खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या रक्त असणारे तुकोबारायांचे वंशज आर्थिक संकटापायी जर आत्महत्या करत असतील तर किती दुर्दैव आहे, किती दुर्दैव. त्यांच्या अभंगावरती गाणं म्हणणारे समाज, गाणे म्हणणारे वक्ते, काहीतरी नाच करणारे, विकृती दाखवणारे कीर्तनकार, उड्या मारणारे कीर्तनकार, या सगळ्यांना लोक इतकं प्रचंड संपत्तीनं मोठं करतायत. ते त्यांचं प्रारब्ध, त्यांचा आपला काही विषय नाही. पण समाज चांगल्या माणसाला सहकार्य करत नाही, हे दुर्दैव आहे. आर्थिक हेच जर कारण असेल तर ही त्यांची आत्महत्या नाही, ही समाजाची आत्महत्या आहे. आणि समाजाचं अपयश आहे की अशा विद्वान लोकांना केवळ पैशापायी आत्महत्या करावी लागते. किती ज्ञानी माणसं, किती विद्वान माणसं, कितीतरी संशोधन सुरू, प्रखर वक्ते होते, तेजस्वी वक्तृत्व होतं. विशाळगडसाठी इतकं कार्य सध्या त्यांनी सुरू केलं होतं. हे फार अतिक्रमण. तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही फक्त कीर्तनामध्ये पवाडेच ऐका, फक्त कीर्तना, चमके शिवबाची तलवार, इकडेच गाणे ऐकायचे. तिकडे गड कोणाच्या ताब्यात चाललेत, तिकडे संवर्धन काय चालले काही पत्ता नाही. कधी गडकोट भ्रमंती नाही, कधी इतिहासाचं संशोधन नाही, अभ्यास नाही. फक्त युट्यूबवरती गाणे ऐकले आणि पवाडे ऐकले की आपल्याला वाटतं महाराज समजले. लक्षात घ्या, महाराजांचं चरित्र हे तेजस्वी सूर्यासारखं आहे आणि ते समजण्यासाठी सुद्धा अधिकारच लागतो, अधिकारच लागतो, त्याशिवाय शक्य नाही. शेवटी मी बोलेल, पण सांगण्याचा उद्देश इतका आहे का की आता चोखोबारायांची परिस्थिती इतकी बिकट, काहीच नाही, करायचं काय? शेजारच्या गावामध्ये बहीण राहते, आणायला गेले, प्रसूतीचा काळ जवळ आला. जगताच्या मालकानं चोखोबारायांच्या भक्तीपोटी काय करावं तर स्वतः चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन परमात्मा अवतीर्ण होतो आणि दारावरती येऊन दार उघडा वहिनी म्हणत असे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी दार उघडा म्हणत असे. चोखोबांच्या पत्नीचं बाळांतपण सुद्धा कोण केलं असेल तर ते देवाने केलं असेल. कशासाठी? अर्जुनाची घोडी धुतली अनंते, परमात्म्याने अर्जुनाची घोडी धुवावीत, अर्जुनाचे पाय दाबावेत, जनाबाईला जळण लागावं. सज्जन कसाया विकू लागे मांस, देवाने कोणासाठी काय नाही केलं. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया हात निवारा. या एकदा जर का आपला विषय परमात्मा झाला तर मग जे काही जीवनामध्ये संकट येतात, तुकोबाराय म्हणतात, घालवणीया भार राहिलो निश्चिंती. संत असतील किंवा देव, एकदा का विषय देव झाला तर मग मात्र परमात्मा आपल्याला काही कमी पडू देत नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. काल्याच्या प्रकरणामध्ये आपण प्रमाण पाहतो की बाबांनो, आजी देतो पोट भरे आणि पुरे म्हणाल थोवरे. तुमची खाण्याची जितकं सामर्थ्य नसेल, परमात्मा देण्याची तितकी ताकद ठेवतो. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. जगतामध्ये सामर्थ्यवान दानशूर कोण असेल तर तो परमात्मा. पण हे सगळं प्राप्त होण्यासाठी आधी आपल्या जीवाचा विषय नारायण होणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात आहे का, आता साधक तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय आता देहावर उदासीन झालं, लोक सोडली, धन सोडलं. सामान्य जीवन जगत असताना लोक त्रास देतातच ना,
सत्याच्या मार्गाने जर आपण चालायला लागलो, लोक सुखासुखी चालू देत नाहीतच. म्हणून तुकोबाराय आपल्याला तुकोबाराय जाग करताना म्हणतात, ऐका, एक सत्याच्या मार्गाने चला, पण जर सत्याच्या मार्गाने चालणं होत नाही आणि जे सत्याच्या मार्गाने चालतायत त्यांना जर का तुम्ही आडवं यायचा प्रयत्न केला, तुकोबाराय म्हणतात त्यांना नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही शेवटच्या चरणात. तू का म्हणे सत्य कर्माभाव, का म्हणे सत्य कर्माभाव, का म्हणे सत्य आपला जवळ झालाय. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. तुकोबाराय सरळ सरळ सांगताना म्हणतात, ज्याच्या अंतकरणातील आशा निघून गेली, देहाविषयी उदासीनता ज्यांच्या अंतकरणामध्ये आता आहे, ज्याला लोकेशना हा भोग आवडत नाही, ज्याला धन आवडत नाही, परमार्थ प्राप्तीमध्ये आडवे येणारे माता पिता ज्यांना आवडत नाहीत, आणि ज्याच्या जीवनाचा विषयच परमात्मा झालेला आहे आणि तो विषय झाल्याच्या नंतर स्वतः परमात्मा, अशा माणसांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले या आघात निवाराया. देव प्रत्यक्ष मागे पुढे थांबतो. तुकोबाराय म्हणतात, ऐका, एक तर सत्यासाठी साह्य करा. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य. एक तर सत्य कर्मासाठी साह्य व्हा, पण जर साह्य होत नसेल आणि जर का आडवे येत असाल, घातलिया भय नरका जाणे. अशी माणसं नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. हा धावता भावार्थ आहे. महाराजांवरती बोलण्याचा आग्रह मोतीराम महाराजांनी केलाय. एक 10 मिनिटं महाराजांवरती बोलेल. त्याआधी संप्रदायाच्या नियमानुसार सेवेची समाप्ती आपल्याला करायची. यथामती यथावकाश. जशी सद्बुद्धी परमात्म्याने दिली, ज्ञानोबाराय तुकोबारायने जशी विवेक बुद्धी दिली, तसं सांगण्याचा प्रयत्न केला. मी आज खरंच सोपं सांगितलंय. मोतीराम महाराजांना माहित आहे, मी आज खरंच सोपं सांगितलं. कारण काय होतं, आता दिवसभर तुम्ही श्रम करून येता, दिवसभर कथा कीर्तन गाथा ज्ञानेश्वरी पारायण करायचं, रात्री 9 वाजता कीर्तन सुरू होणार, दिवसभर तुम्ही श्रमानं शरीर थकलेलं, तुम्ही तिकडं पेंगायचं ना आम्ही इकडं म्हणायचं सत्पदते ब्रह्म चित्पदते माया. काय माया करणार आहे, काय ब्रह्म करणार आहे. म्हणजे जितकं सोपं सांगण्याचा प्रयत्न करता येईल तितका तो केला. तुम्हाला ज्ञात असेल नसेल, ही परंपरा ज्यांच्याकडून चालत आली ते आपल्या परिसरातच नव्हे तर वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे आदरणीय प्रातस्मरणीय नारायण महाराज टाकेकर, अर्थात ते माझे वडील आहेत आणि मी त्यांचा 5व्या क्रमांकाचा मुलगा आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या न्यायाप्रमाणे तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडविला. मला वाटतं पलीकडे अजून तुमचं नवीन महागाव आहे, तिथले कोणी आहेत का नाही बसलेत माहीत नाही, पण तुम्ही कथेसाठी मला फोन केला होता. पण आता माझं इथं राहणं पूर्णेमध्ये नसतं, मी पुण्याला राहतो आणि उद्या लोह्याचा कार्यक्रम करून मला पुण्याला निघायचंय. त्या कारणाने मला काही तो कार्यक्रम त्यावेळेस घेता आला नाही. पण आज मात्र आदरणीय मोतीराम महाराजांच्या निमित्ताने इथं येण्याचा योग आला. हे कीर्तन पुष्प सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. आमच्यासोबत आलेले तुकारामजी ढोणे पांगरेकर असतील, खुजड्याहून चंद्रकांत आला असेल, विशाल असेल, हरे, किंवा या कीर्तनाला उत्तम साथ देणारे आमचे 3ही मामा, इकडे शिवाजी महाराज असतील आणि उत्तम मृदंग वादन करणारे आदरणीय कृष्णा महाराज असतील, साऊंडवाले असतील, सगळे श्रोतेजन, सगळ्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो.
सेवा समाप्तीकडे जाऊन पुढे एक 10 मिनिटं वेळ घेईल तितकं महाराजांचं चरित्र पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर